त्याचा फैसला करून टाकतो. मी शिष्टमंडळ नाही, माझ्या बरोबर जेवढे लोक जेवढ्या हॉटेलच्या लोकांना आहेत मला किमान 25 लोक तरी मी आतमध्ये घेऊन जाणार. मग तुम्ही शिष्टमंडळ कशासाठी मला सांगा, कशासाठी शिष्टमंडळ? काल झाला अख्खे सगळे लोक आतमध्ये गेले. तुम्ही त्याला विचारला प्रश्न काल इकडे जो काय गोंधळ झाला किंवा काल इकडे सगळी दादागिरी करून सह्या घेतल्या आपण विचारलं त्याला कधी? मग तुम्हाला आज कोणी बोलवलंय? अरे आपण मी बोलवलंय नाही ना, मी नाही बोलवलंय तुम्हाला. तुम्हाला ज्यांनी बोलवलंय त्यांना विचारा. मला इथे येण्याचा अधिकार आहे, मला आतमध्ये जाण्याचा देखील अधिकार आहे. तुम्हाला मी बोलवलेलं नाहीये, तुम्ही आलात त्याच्यासाठी. आपल्याला आपल्या पुढे हलवणार नाही. मला शिष्टमंडळ आपल्यासोबत 2-4 प्रतिनिधी 25 लोक जाणार. ज्या पद्धतीने त्या लोकांना आतमध्ये घेऊन सगळं स्वागत केलं ना, तेव्हा कोणी विचारलं नाही की काय त्या लोकांना आतमध्ये घेतलं. त्यांचं ते सगळं बरोबर चाललंय. मग मला काय आतमध्ये नाही सोडणार? मला एकट्याला आतमध्ये जायचा प्रश्न नाहीये. मला किमान 25 लोक मी आतमध्ये घेऊन जाणार. नाही तर चला तुम्ही बाहेर बोला. मला त्यांच्याकडे त्यांना बोलवा बाहेर. त्यांना विचारतो इथे सगळ्यांच्या सोबत आम्हाला जाऊ दे आतमध्ये. मला माहित नाही. त्यांना बोलवा आतमध्ये, बाहेर बोलवा. मला त्यांचं तोंड पण बघायची इच्छा नाही. त्यांना येऊ देत बाहेर. त्यांना बाहेर काय सांगायचंय ना ते मी सांगतो काय सांगायचंय ते. पूर्ण दिवस आतमध्ये होते. बोलवा, एक तर त्यांना बोलवा नाही तर मला आतमध्ये पाठवा. नाही बिलकुल नाही. कशासाठी बाहेर राहणार? या लोकांच्या यांच्या मर्जीप्रमाणे चालतं काय? यांच्या मर्जीप्रमाणे चालणार मग अधिकार आहे. कसा रस्ता कोणाचा रस्ता अडवलेला आहे? त्या लोकांनी आमचे सगळे रस्ते अडवले. तुम्ही बोलला मी बोलतो. गेट कोणी बंद केले? आम्ही केले बंद गेट. आमचे सगळे लोक बाहेर उभे होते. आता माझ्याला आतमध्ये जाण्यासाठी गेट बंद केला म्हणून लोक सगळे पुढे आले. हा गेट उघडा, सगळे लोक जातील. ज्याला जायचं हॉटेलमध्ये आम्ही पैसे भरून चहा पिऊ. एवढ्या लोकांचे पैसे भरून हॉटेल आहे की नाही? मला तुम्ही कस्टमर म्हणून अडवू शकता का? मला सांगा तुम्ही. मी पैसे भरून चहा प्यायला जातो आतमध्ये, तुम्ही काय म्हणून मला अडवणार? मला या लोकांना सगळ्यांना चहा पाजायची आहे. कुठल्या कायद्याने मला अडवतो सांगा मला. आम्ही हलक्यामध्ये घेतात काय लोक बरोबर आहे त्याचा, बरोबर आहे. राग आहे काय बेंच काय इकडे काय टाइमपास चाललाय काय? इकडे काय साहेब म्हणजे त्या लोकांना सगळे रॉयल ट्रीटमेंट. दिवस पूर्ण 500-600 लोक आतमध्ये होते आणि साहेब आपण यायच्या अगोदर लगेच गेट बंद झाला. मॅनेजमेंट बरोबर चर्चा नाही केली. मॅनेजमेंटला आम्ही समज देऊन आलेलो आहे. इतके वर्ष भारतीय कामगार सेना या हॉटेलमध्ये युनियनचं प्रतिनिधित्व करते. मुंबईतल्या सगळ्या 5 स्टार हॉटेल्समध्ये शिवसेनेची भारतीय कामगार सेना आहे. आणि बाळासाहेबांनी आम्हाला जी शिकवण दिली आहे की उद्योग जगला तर कामगार जगेल, आणि म्हणून आम्ही नेहमी सहकार्याची भूमिका घेतली. परंतु आमच्या सहकार्य ही आमची कमजोरी समजून कामगारांच्या मनाच्या विरोधात ॲग्रीमेंट जबरदस्ती सही करायला लावत होती. म्हणून आम्ही आमच्या प्रतिनिधींनी त्यांना नकार दिला. आम्ही नकार दिला म्हणून ते आमची युनियनच बाहेर काढायला निघाले. त्याच्यासाठी भारतीय जनता पक्षाची कुठली नवीन एक युनियन टपरी युनियन चालू झालेली आहे. त्यांच्या स्कॅनरवरती कामगारांना दम देऊन मेंबरशिप करायची आणि त्यांना रेड कार्ड पे ट्रीटमेंट द्यायची, हा प्रकार त्यांनी चालू केला होता. त्याच्या विरोधात आज मी त्यांना सांगितलेलं आहे कामगारांची इच्छा नसेल तर आम्ही विचार करू. परंतु मॅनेजमेंटची इच्छा नाही आहे युनियन म्हणून आम्हाला मान्यता द्यायची, तर ते आम्ही मान्य करणार नाही. कामगारांचा अधिकार आहे, ही कुठली युनियन असली पाहिजे. आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं आहे की कदाचित तुम्हाला हे एवढं लक्षात घ्या की कदाचित हॉटेल तुमचं असेल पण रस्ते आमचे आहेत. आणि त्याच्यामुळे शेवटी हा धंदा जो आहे हा सर्व्हिस इंडस्ट्रीचा धंदा आहे. प्रेमाने आपण काम करू, कामगारांचं देखील व्यवस्थित लक्ष द्या आणि विन विन सिच्युएशनमध्ये तुम्ही काम करा. परंतु जोर जबरदस्ती दादागिरी युनियनला बाहेर काढण्याचा प्रयत्न असा कराल तर मग आम्हाला देखील शिवसेना काय आहे हे तुम्हाला दाखवावं लागेल. त्यावर त्यांनी हे मान्य केलं. उद्या आमचे युनियनचे अध्यक्ष अरविंद सावंत इथे येतील. कामगार प्रतिनिधींबरोबर आमच्या युनियनच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करून
त्याच्यातनं योग्य तो मार्ग काढतील आणि त्यांनी हे मान्य केलंय की आम्ही ह्याच्यातनं मार्ग काढून देऊ. आणि मी एक गोष्ट त्यांना सांगितलेली आहे की जबरदस्ती आमच्या झेंड्याला किंवा आमच्या बोर्डला जर हात लावायचा प्रयत्न कराल तर जो प्रयत्न करेल त्याला त्याची किंमत द्यावी लागेल. मॅनेजमेंटने नेमकं काय सांगितलं? मॅनेजमेंटने ताबडतोब मान्य केलंय. उद्या आमचे प्रतिनिधी येतील, बोलतील आणि ह्याच्यातनं मार्ग काढतील. कुठेतरी राजकीय दबाव आहे का हॉटेलवरती असं काय? असेल. आम्हाला काय राजकीय दबाव? आम्ही रस्त्यावरचे लोक आहोत. आमच्यावर कसला दबाव? आम्ही हे करतच इथपर्यंत आलेलो आहोत. हे काय युनियनचं प्रकरण आमच्यासाठी काही नवीन गोष्ट नाहीये आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या दबावाला काय आम्ही बळी पडणार नाही. आम्ही दबाव असे खूप बघितलेले आहेत. खूप दबावाला अशा भांडूनच आम्ही इथपर्यंत आलोय. परंतु कामगारांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना नेहमी लढत राहणार आणि त्याच्यामुळे आत्ता जो काही इशारा दिलाय हा त्यांनी गंभीरपणे घ्यावा. अन्यथा पुन्हा एकदा इथे यावं लागेल हे मी त्यांना सांगून आलो. निवडणुका जवळ येत आहेत. स्थानिक स्वराज्य दोन्ही ठाकरे बंधूंवर कठोर अशी टीका केलेली आहे बिहार निवडणुकींना घेऊन. सोडा हो, आता हॉटेलचं बोला. आम्ही साटमला बोलवा इकडे. तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि अशातच हॉटेलमध्ये थेट कामगार सेनेवर हात टाकण्याचा हा प्रकार वाटतोय का तुम्हाला? नाही, मी कुठल्याही गोष्टीला या सगळ्या गोष्टींना काही महत्त्व देत नाही. मला एक गोष्ट कळते की कामगारांसाठी शिवसेना उभी आहे आणि जर जबरदस्तीने आम्हाला कोण बाहेर काढत असेल तर आम्ही त्याचा प्रतिकात्मक त्याला आव्हान देऊ. भूमिपुत्र आहेत. नाही, इथे काय मराठीच आहे त्याच्यातला भाग नाहीये. इथे सगळ्या प्रकारचे कामगार आहेत. पण कामगार भारतीय कामगार सेनेबरोबर आहेत ना. त्यांना जबरदस्ती करून बाहेर काढू शकत नाही आणि ते आम्ही बिलकुल मान्य करणार पण नाही. मॅनेजमेंट बरोबर संवाद साधत असताना बाचाबाची झालेली आहे. काय समज? बाचाबाची हा आमचा स्थायी भाव आहे शिवसेनेचा. त्यामुळे आम्हाला ज्या भाषेत बाळासाहेबांनी शिकवलंय बोलायचं त्याच भाषेत आम्ही बोलतो. पण अल्टिमेटम काही दिलंय का मॅनेजमेंटला की झेंड्या संदर्भात किंवा झेंडा काय हात लावतील ते लोक? गेटवर प्रायव्हेट बाउन्सर होते साहेब पूर्ण आणि तेच आम्हाला पहिले क्रॉस करत होते. पोलीस बोलत होते. ते कोण रेंजर बिंजर आम्हाला माहित नाही. आम्हाला कळत आमच्या आई बहिणीला कोणी शिव्या घातल्या ना मग तो कोण पण असू दे वेंचत त्याला सोडणार नाही. आम्ही आतमध्ये घेऊन शिष्टमंडळ कशासाठी मला सांगा? कशासाठी शिष्टमंडळ? अख्खे सगळे लोक आतमध्ये गेले. तुम्ही त्याला विचारला प्रश्न? काल इकडे जो काय गोंधळ झाला किंवा काल इकडे सगळी दादागिरी करून सह्या घेतल्या आपण विचारलं त्यांना कधी? तुम्हाला आज कोणी बोलवलंय? अरे आपण सगळे मी बोलवलंय? नाही ना, मी नाही बोलवलंय तुम्हाला. तुम्हाला ज्यांनी बोलवलंय त्यांना विचारा. मला इथे येण्याचा अधिकार आहे. मला आतमध्ये जाण्याचा देखील अधिकार आहे. तुम्हाला मी बोलवलेलं नाहीये. तुम्ही आलात कशासाठी? आपल्याला आपल्या जगामध्ये पुढे अडवणार नाही. मला शिष्टमंडळ आपल्यासोबत यांचे 2-4 प्रतिनिधी आपण जाऊ शकतो. 2-4 प्रतिनिधी देणार. 25 लोक जाणार. ज्या पद्धतीने त्या लोकांना आतमध्ये घेऊन सगळं स्वागत केलं ना तेव्हा कोणी विचारलं नाही की का त्या लोकांना आतमध्ये घेतलं.